आयतारा हरमल पेडणेच्या श्री सिद्धेश्वर कला संघान मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक सादर केले। खाशेलेपण म्हळ्यार नाटकात वांटो घेवपी कलाकार सगळे हरमल वाठारांतले आशिल्ले। पळयात नाटकातले कांय खीण। पंडित हे जर तोसा लिहिलास ना तरीही जन्म दुसेल। सरकारला म्हणावंच लागेल, विभाजनाच्या वेळीही मी असंच लिहिलं होतं ना। सुरावर्दीने हिंदूंची कत्तल केली तेव्हा मी असंच लिहिलं होतं। काय उपयोग झाला? तेव्हाही आपण शांतताने निदर्शनं केली, काय उपयोग झाला? राज दबावापुढे झुकून व्यक्तीसह सुरावर्दी शरण आला, पण त्याचे अजूनही कत्तल करतच होते। गांधींचं आमरण उपोषण चालूच होती, आपली निदर्शनं चालूच होती। शेवटी हिंदूंनी शस्त्र खाली ठेवली। आठवते एक गरीब हिंदू पुढे आला आणि म्हणाला, मला तुमच्या मृत्यूचा पाप माझ्या कपाळी नकोय, म्हणून मी हे शस्त्र तुमच्या पायाशी ठेवतो, कारण मुसलमान मोहल्ल्यात माझं एकट्याच घर आहे। भारतात परत आल्यानंतर राजकारणात पडण्यापूर्वी त्यांनी खेड्यापाड्यात फिरून तो खरा भारत बघण्याचा प्रयत्न केला। देश विद्या होता। नंतरच्या काँग्रेसच्या अधिवेशनात व्यासपीठावरून जिना नेहरू पटेलला हटकावून सांगितले की दिल्ली मुंबईचे मूळभर वकील देशाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, हे धाडसातच होतं। नंतरचा जलेच्या आंदोलन, दांडी यात्रा, दांडी यात्रा, विदेशी कामगारांची होळी, या सगळ्यांमुळे मी त्यांचा भक्त झालो होतो। गांधीला अटक झाली होती तेव्हा माशातून घोषणा आल्या होत्या की साबरमती संत जेलમાં છે, तरी पण गोडसे फाळणी अनावश्यक होती। तो त्यांचा निर्णय चुकत होता। सगळ्यांना वाईट प्राऊड फील करता, कित्याक सांगपा कितें तरी करपाक अशें मेळटा हितून, शिकपाकूय मेळटा, खुबशे अशें शिकताय बीन हांव भितर। आनी न्यू अशे ड्रामा, योगा सगळे हितून भुरग्यांचे आतां बाल नृत्य शिबीर आसता न्ही आमचे, सो तितूनय बी म्हाजें एडमिनिस्ट्रेशन अशें काम चालू आसा, सो कॉर्डिनेट करपाक एक बेस्ट हें मेळटा। नाटक उबें करपाक तुमकां कितें त्रास पडलो एज अ सेक्रेटरी म्हणून? त्रास अशें म्हणना, ते एक कळ्ळें आमचें एक जिद्द म्हणपाचें ते फुडले सगळ्यांची कळ्ळें बेस्ट।
ॲक्च्युअली ही नाटकाची संकल्पना जी आसा ती काही खूप वर्षां म्हजे तकलेन घोळटाली. खरें सांगचें म्हटल्यार हे नाटक सादरीकरण करप म्हणजे एक म्हाजे खातीर एक ती जिद्दच आसली. हांव जिद्द म्हणटा ताका. आणि ते जिद्दीच्या पोटी फुडें वचून हे संकल्पना हांवें साकार करपाचो प्रयत्न केलो. जेन्ना आमी कॅरेक्टरायझेशनाचो विचार केलो त्या वक्ता आमचेर मोठो प्रसंग येयलो नथुरामाचे भुमिकेचो. कित्याक नथुरांगाची भुमिका जी अशी आसा ती अथांग अशी भुमिका त्या नाटकान आसा. सो हे भुमिके बद्दल आमकां इतलो विचार करपाक पडलो. ताका लागून आमी आतां थोडेशे म्हज्या मित्राचे सहाय्य आणि गजानन तारी यांचे सहाय्य घेवन आमी कास्टिंग करपा खातीर आमी कांय जाणांचे इंटरव्यूज पर्यंत घेतले, कांय जाणांक टेस्ट केले आणि तेचे उपरांत आमकां म्हाका दिसता सादारण आमी 4-5 म्हयने लायले नथुरामाची भुमिका सोदपाकूच. सो तेचे उपरांत जेन्ना आमकां नथुराम आमच्या मना सारको मेळ्ळो तो एकदम उत्कृश्ट आसलो. आणि खरें तुका सांगता हो यशवंत नायक म्हणून जो नथुरामाची भुमिका करता हो सारको म्हणजे भुमिके कडेन इतको जिद्दी भुरगो. थिएटर म्हणटात ते कितें ते तेच्या आंगान आसा. रिहर्सलीक टायमींग येवप, ते रिहर्सलीक सांगलेल्या टायमार ते डायलॉग्स सगळे पाठ करून येवप, ते डिलिव्हरी आयज केलेली फाल्यां सुदारून येवप, हे सगळे जे तेची जी आंगां आसात न्हय ती एकदम बरी आसात. तेचे बरोबर म्हाजे सगळेच कलाकार जे आसा ते सगळ्या कलाकारांनी इतकी उत्कृश्ट भुमिका रचयली. पूण म्हाका एक सगळ्यान म्हणजे सांगचें दिसता की हे सगळे म्हाजे हांव हांकां म्हाजे कलाकार म्हणणार ना, हेंच्यांनी म्हाजे कडेन म्हाज्या भावा प्रमाणे काम केलें. एक दीस आमचे केन्ना एक दीस पर्यंत कसलो खटको उठलो नाजाल्यार कित्याक लागून वाद विवाद जालो अशी एकय दीस गोश्ट घडोंक ना. हांव सगळ्या कलाकारांचे खरेच धन्यवाद मानता. श्री सिद्धेश्वर हर्मल या संस्थेमार्फत आज मी नथुराम गोडसे बोलतोय हा नाट्यप्रयोग इथले सादर झालेला आहे. हा प्रयोग कैलासवासी तुकाराम गुरुजी यांच्या एक श्रद्धांजली किंवा त्यांना एक गुरुदक्षिणा म्हणून आमचे संस्थेचे अध्यक्ष संजय मयेकर यांनी आपल्या गुरुजींना एक गुरुदक्षिणा म्हणून मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाची निर्मिती केली आणि आज त्याचा सुंदर असा प्रयोग आम्ही प्रेक्षकासमोर सादर करू शकलो. खरं सांगायचं म्हणजे या नाटकाचा विचार म्हणजे ही संस्था जेव्हा स्थापन झाली होती मार्च 2024 तेव्हापासून श्री संजय मयेकर सर श्री संजय मयेकर सर आणि माझ्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्याच्यानंतर या नाटकाला जी कास्टिंग करायची होती त्यासाठी आम्ही संपूर्ण पेडणे तालुक्यात म्हणजे बघितलं तर केरी टू विरनोडा पर्यंत संपूर्ण पेडणे तालुक्यात आम्ही हे कलाकार शोधण्याची मोहीम जवळजवळ 3 महिन्याची केली आणि त्याच्यासाठी खूपशा लोकांचे ऑडिशन्स पण आम्ही संस्थेच्या मार्फत घेतले आणि त्यात आम्हाला यश आलं आणि आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. ऍक्टर म्हणून आज तुझी भूमिका केली लोक असलो कसं दिसता ह्याच्या नाटकात? खूप वर्षांनी म्हणजे पहिले लहान असताना खूप केले. एक गेली 20 वर्षा थोडीशी गॅप आयली पण एक मनान धरलो विषय आणि मी नथुराम गोडसे बोलतो जेचेर संपूर्ण देशभरान हे अशा पद्धतीच्या नाटकाचेर काही पयलीं सरकारान बंदी सुद्दां घातलेली आणि ते नाटक जर आमच्या हरमल गांवांत जाता आणि हांव हरमलचो सुपुत्र त्याच्यामुळे म्हाका एक उमेद आसली की हांव ह्या नाटकान पार्ट करपाचो आणि आयज देवाच्या कृपेन भुमिका तुमी सगळ्यांनी पळयलेली आसतली. ओवरऑल एंड हे म्हणटा पयशे तशें जाल्यार नाटक बऱ्या पैकी जाल्लेलें आसा. मी नथुराम गोडसे ही नाटक हांवें खरेंच स्टार्टींग पासून लास्ट सोंपेपर्यंत पळयलां आणि हेच्या आधी हो नाट्यप्रयोग इवन हांवें बॉम्बेच्या आर्टिस्टाचो पळयला आणि गोंयांनी पळयला. पूण खरेंच म्हाका सांगा अभिमान दिसता की त्या तोडीचो प्रयोग आज दिग्दर्शक संजय मयेकर आणि हो प्रयत्न तेणी खरंच बरो केल्लो. प्रत्येक गोष्टी कडेन तेणी एक एज अ डायरेक्टर आणि प्रत्येक गोष्टी कडेन तेणी बारकायेन लक्ष दिलां. एकूण म्हणजे कशें आसा एज अ समीक्षक सुद्दां जर हांव जर असो रावलो जाल्यार म्हाजे कडेन तशी तोड नासतली की हेका खंय तरी बाबा खंय तरी हांची चुको बी कळ्ळें न्ही. काही मायनर आसाच ते हांव डायरेक्टरा कडेन हांव उलयतलो म्हणजे बारीक बारीक जे गोष्टी आसा पण एकंदर प्रेजेंटेशन आणि खास करून ज्यांनी नथुरामाची भूमिका केली आणि एक एज अ कास्टिंग म्हणून तो शूट आसा आणि त्यांनी योग्य त्या
भूमिकेक त्यांनी न्याय दिला. त्याचबरोबर बाकीचे सगळे को आर्टिस्ट आहात व्यवस्थित एकामेकाचो गिव्ह अँड टेक जो आसा पळय आणि एक ब्लॉकिंग डायलॉग डिलिव्हरी मुमेंट्स हे व्यवस्थित सगळे जाल्ले आसा आणि खरेंच आम्ही गोमंतक ही कलाकाराची भूमी आणि त्या पलीकडे हांव जावंक शकता ही हरमलान हे साध्य करून इथे संजय मयेकरान दाखयल्लें आसा. गोंयचे अशे हे आमचे स्थानिक संस्था असतात जे स्वता पदर मोडून कसली अपेक्षा न करता ही रंगदेवतेची सेवा करतात आणि ते येतात ते कशी जोडपाक येतात कमोवपाक येतात. तुझे शिकोवपाक जाय ही जी नाटकां जी आसा पारंपारीक नाटकाचो गोमंतकाचो एक ओड आसा ती जर टिकतली जाल्यार अशा संस्थांक सरकारान कितें तरी पण एक हे कशें आसा स्पेशल ग्रांट म्हणून तेंची जी एक संकल्पना आसा ती रेअर जाता आणि ती स्पेशल ग्रँड म्हणून समज ती मागणी केलो ताका खुबशे इन्फ्लुयन्स मागचे पडटा. हेच आमचे एक नेगेटिव्ह पॉयंट्स म्हणटा तो. जी संस्था जर असे बरे नाटकां जर करतात ताका इन्फ्लुयन्साचे करत ना त्यांचे एप्लिकेशन गेल्या उपरांत ती स्क्रुटिनी करून तेंच्यांनी तेंचो एका म्हयन्यान दिता. एका मध्यान कसलो इन्फ्लुयन्स न लागता दिवपाक जाय. हे सिद्धेश्वर आमचे संजय मयेकर यांनी जी निर्मिती केली ही खरोखरच वाखण्य जेव्हा म्हणजे कितीतरी 10, 15, 20 प्रयोग झाल्यासारखे दिसले आणि प्रेक्षक खिळून रावले आणि न चुकता त्यांच्यानी नाटक केले. आमकां खरोखरच प्रेक्षकांक भाडून दवरले त्यांच्यानी आणि ही जी आमकां सरकार काय हें मेळटा खरोखरच आमकां कमी जास्त खूप कमी मेळटा आणि ती लेट मेळटा. त्यामुळे प्रेक्षकांक किंवा हेका आमच्या कलाकाराक हें मेळना प्रोत्साहन मेळना. गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, समृता खणगांवकार आनी सानिका नागवेकर.